राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। नाना विद्या कळा सिद्धी नाना निश्चयाची बुद्धी जे सूक्ष्म वस्तूची शुद्धी ज्ञेप्ती मात्र श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील शारदेचं स्तवन आपलं सुरू आहे। या शारदा स्तवनामध्ये समर्थांनी तिचं वर्णन करत असताना किती उपमा दिलेल्या आहेत, किती उदाहरणं दिलेली आहेत, किती प्रकारांनी ती शारदा आपल्यामध्येच नटलेली आहे। पण त्या शारदेचं एवढं मोठं अस्तित्व असूनही आम्ही ते लक्षात घेत नाही आहोत। आमच्या लक्षात येतंय पण घेण्याची आमची शक्ती कुठेतरी कमी पडते। आता 14 विद्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या आहेत। त्या विद्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, शास्त्रामध्ये पाहायला मिळतात, वेदांच्या मध्ये पाहायला मिळतात। नवे नवे त्या विद्या आपल्याला अवगत करण्यासाठीचे मार्गही त्या ठिकाणी दिलेले आहेत। आणि 14 विद्या आणि 64 कला आहेत। या 14 विद्या आणि 64 कला नाना प्रकारच्या सिद्धी आणि निश्चयाची बुद्धी अशा प्रकारानं सूक्ष्माति सूक्ष्म परब्रह्म अतिशय सूक्ष्म आहे, अतिशय नाजूक आहे, अतिशय बारीक आहे, जाणीव आणि त्या जाणीवेच्याही पलीकडे आहे। हे सर्व शारदेचं दृश्य आणि शारदेचं नुसतं दृश्य नाही तर ते शारदेचं दृश्य वैभव आहे। शारदेचं दृश्य वैभव आणि तिचा अनुभव घेण्यासाठी मला कुठे जाण्याची गरज नाही, मला कुठे फिरण्याची गरज नाही। माझ्यातून आवाज जो बाहेर येतो आहे, हा आवाजाचं प्रत्यक्ष आतमध्ये जे स्वरूप आहे, हे आतमधलं स्वरूप म्हणजे शारदेचं स्वरूप आहे, ते शारदेचं दर्शन आहे। आणि तिच्याच वाणीचा हा संपूर्ण विलास सगळीकडे पाहायला मिळतोय। तिच्या वाणीची आपल्याला प्रत्यक्ष अनुभूती आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते, असं तिचं वर्णन केलेलं आहे। पण हे सगळं करत असताना मी नेहमी एक चिंतन आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो की असं असतं पहा की अतिउत्साह जो असतो माणसाच्या मनामध्ये, जीवनामध्ये, या अतिउत्साहाच्या भरामध्ये माणूस वेगवेगळ्या प्रकारची कामं करत असतो। पण अतिउत्साह आणि उतावळेपणा ही माणसाच्या जीवनातली सर्वात मोठी कमतरता असते पहा। कारण हे स्वरूप जाणायचं आहे, या स्वरूपाची आपल्याला ओळख करून घ्यायची आहे। पण ती केवळ उत्साहाच्या भरामध्ये करता येईल का? केवळ उतावळेपणानं करता येईल का? आमचा परमार्थ हा उतावळेपणाचा परमार्थ आहे। आमचं अध्यात्म हे उतावळेपणाचं अध्यात्म आहे। कारण आम्हाला सगळं झटपट पाहिजे आहे, आम्हाला सगळं पटापट आम्हाला पाहिजे असतं। परमार्थामध्ये ते शक्य नाही, परमार्थामध्ये ते शक्य असत नाही। त्याचं कारण असं की जे पटापट होतं, झटपट होतं, ते झटपट झालेलं पटपट निघून जातं। आणि पटपट निघून गेल्यानंतर पुन्हा मी झटपट करायला लागलो तरी सुद्धा माझ्या जीवनामध्ये पुन्हा धडपडीशिवाय अन्य काही शिल्लक राहत नाही। आणि धड पडेपर्यंत धडपड करतो। कशासाठी? पोटासाठी। पोट कोणी दिलं? ईश्वराने दिलं, भगवंताने दिलं। त्याच्यासाठी जीवन जगण्याचे मार्ग दिले, उपाय दिले। जीवन जग, आनंदाने कष्ट कर, प्रामाणिकपणे कष्ट करत राहा, प्रामाणिकपणे तू तुझं अस्तित्व जगण्याचं, त्या अस्तित्वानं जगण्याचा प्रयत्न कर। पण अतिउत्साहाच्या भरामध्ये मी माझ्या जीवनाची सूत्र मी माझ्या पद्धतीनं मी मांडावीत का? आणि मला ती मांडण्याचा खऱ्या अर्थानं अधिकार आहे का? तर ती सूत्र मी मला माझ्या पद्धतीनं मांडण्याची गरज नाही, आवश्यकता नाही आणि बिलकुल तशी शक्यताही असू नये। याचं कारण असं की परमार्थामध्येच काय, व्यवहारामध्ये सुद्धा पहा, उत्साहाच्या भरामध्ये खूप मोठा धंदा उभा केला, मोठा व्यवसाय उभा केला आणि विचार केला नाही की तो व्यवसाय चालेल का, धंदा चालेल का, माझा उद्योग चालेल का? काही नाही। मित्रांनी सांगितलं, उद्योग सुरू केला,
मुळातच ह्याचा स्वभाव अति उद्योगी असल्यामुळं उद्योग सुरू केल्यानंतर याचे बाकीचे सगळे उद्योग सुरू झाले आणि याच्यामध्ये तो उद्योगामध्ये गेला गडगडून. अतिउत्साह, उतावळेपणा, कोणी मला हे न सांगितलं म्हणून मी केलं. पण ही माणसातली सर्वात मोठी कमतरता आहे आणि ही कमतरता शारदा मातेच्या कृपेनं भरून निघत असते, शारदेच्या अस्तित्वानं ती भरून निघत असते. म्हणून नेहमी आपण लक्षात ठेवा की संयम आणि धैर्य या दोन गोष्टी अंतःकरणावरती कोरूनच ठेवा. संयम आणि धैर्य ही माणसाची सर्वात मोठी ताकद आहे, सर्वात मोठी शक्ती आहे, सर्वात मोठं सामर्थ्य आहे, सर्वात मोठं ती चैतन्य आहे. ती ताकद, ते चैतन्य, तो ओज, ते प्रेम, ते सामर्थ्य, त्या सामर्थ्याचं अस्तित्व हे त्या शारदा मातेमध्ये लपलेलं आहे. हे त्या शारदा मातेच्या कृपेनं अनुभवाला येत असतं. म्हणून ती शारदा माता आम्हाला प्रत्यक्ष अनुभवाला यावी. आमच्या दैनंदिन जीवनातला प्रत्येक श्वास, प्रत्येक घटना, प्रत्येक कृती, प्रत्येक कर्म, प्रत्येक श्वास हा शारदेच्या या अस्तित्व रूपामध्ये विलीन व्हावा. कारण कसं असतं पहा की शारीरिकदृष्ट्या प्रबल असणं हे चांगलं आहे. शारीरिकदृष्ट्या प्रबल असलंच पाहिजे. शरीराशिवाय, शरीर सामर्थ्याशिवाय आपण काही करू शकणार नाही. पण शारीरिकदृष्ट्या प्रबल असणं चांगलं, मानसिकदृष्ट्या सबल असणं उत्तम. पहा, पुन्हा एकदा सांगतो, शारीरिकदृष्ट्या प्रबल असणं चांगलं असतं, मानसिकदृष्ट्या प्रबल असणं उत्तम असतं आणि स्वानुभवामध्ये राहणं हे सर्वात उत्तम असतं. हे स्वानुभवामध्ये राहणं, स्वानंदामध्ये राहणं, स्वतःच्या आनंदामध्ये राहणं हे त्या शारदा मातेचं दर्शन आहे. ही त्या शारदा मातेची कृपा आहे. ही त्या शारदा मातेच्या अस्तित्वाची प्रचिती असते आणि ती प्रचिती आपण अखंड घ्यावी. त्या प्रचितीमध्ये राहण्याचा आनंद आपण घ्यावा. असाच हा समर्थांचा समर्थ संदेश या शारदा मातेच्या चिंतनाच्या माध्यमातून आज आपण इथे श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.